हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समधील जे काही एन्थल्पी असेल ते एन्थल्पी आपण कशाप्रकारे मेजर करतो किंवा मग एन्थल्पीचं आणि इंटरनल एनर्जीचं काय रिलेशन्स असेल ते रिलेशनशिप्स आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट आपण पाहिलेले हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम आणि CP आणि CVचे रिलेशन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. मग याच्यामध्ये एक्झोथर्मिक असतील किंवा एंडोथर्मिक असतील. तर सुरुवात करूया टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. Exothermic reactions. A chemical reaction in which occurs with the evolution of heat is known as exothermic reaction. म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन्स आहे की ज्याच्यामध्ये हीट काय होते, इव्हॉल्व होते, हीट बाहेर टाकली जाते, त्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. हीट इज इव्हॉल्व इन ड्युरिंग द रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल, N2 gas is react with H2 gas and they form ammonia gas and 92 kilojoule heat is evolved. HP is less than HR and delta H is equal to HP minus HR. हीट या ठिकाणी काय होते, इव्हॉल्व केली जाते. पहा, डेल्टा एच इज अ निगेटिव्ह आणि डेल्टा एच काय असेल आपलं, मग आता निगेटिव्ह असेल. पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन. पहा, एक्स ॲक्सिस आहे, वाय आहे, एन्थल्पी घेतलेले आहे आपण आणि प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन घेतलेले. पहा, याप्रमाणे आपल्याला कर्व मिळतो. रिॲक्टंटची एनर्जी पहा आणि प्रोडक्टची पहा एनर्जी. रिॲक्टंटची एनर्जी काय आहे आपल्या, आता पहा, रिॲक्टंटची एनर्जी दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी. ट्रान्झिशन स्टेट दाखवलेली आहे आणि ही जे काय आहे ई ए काय आहे आपली ॲक्टिवेशन एनर्जी आहे, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. आणि हा जो काय डिफरंट असेल तो कसा आहे आपला मायनस डेल्टा एच आलेला आहे. आणि हा डेल्टा मायनसमध्ये जर आला तर त्या रिॲक्शन्सला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन्स म्हणायचं. नेक्स्ट आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. अ केमिकल रिॲक्शन विच ऑकर्स विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट from the surrounding is known as endothermic reaction or endorgic reaction. ज्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेरून सप्लाय केली जाते किंवा रिॲक्शन काय करते, हीट ॲब्सॉर्ब करते, त्याला आपण काय म्हणतो, एंडोथर्मिक रिॲक्शन्स म्हणतो. पहा, फॉर एक्झाम्पल, N2 गॅस आहे, O2 गॅस आहे, 2 मोल ऑफ NO त्या ठिकाणी तयार होत आहे आणि जी काही एन्थल्पी असेल ती किती येते, -180.8 किलो जूल. HP ग्रेटर दॅन HR अँड डेल्टा H इज इक्वल टू HP मायनस HR. एन्थल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थल्पीज ऑफ रिॲक्टंट अँड डेल्टा H इज पॉझिटिव्ह. डेल्टा H पॉझिटिव्ह आला तर त्या ठिकाणी ती रिॲक्शन्स आपली असेल एंडोथर्मिक. पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एन्थल्पी आहे, प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन्स आहे, याप्रमाणे मिळेल आपला. हा रिॲक्टंट आहे, या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल. डिफरन्स पहा, आता ट्रान्झिशन स्टेट आहे, या ठिकाणी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन्स असेल आणि हा जो काय डिफरन्स असेल डेल्टा एच कसा आहे, तो पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी पहा, आता एनर्जी व्हॅल्यू जर आपण किंवा एन्थल्पी व्हॅल्यू पाहिला तर प्रोडक्टची काय एन्थल्पी व्हॅल्यू आहे, जास्त आहे आणि रिॲक्टंटची कशी व्हॅल्यू आहे, कमी व्हॅल्यू आहे. इन एक्झोथर्मिक प्रोसेस हीट इज, एक्झोथर्मिकमध्ये काय होतं, हीट टेकन इन गिवन आउट बोथ A अँड B अँड नायदर A नॉर B. तर ही त्या ठिकाणी गिवन आउट होते म्हणजे बाहेर टाकली जाते, रिलीज केली जाते. इव्होल्युशन ऑफ हीट म्हणजेच काय केलं जातं, गिवन आउट केले जाते. पहा, नेक्स्ट आहे डेल्टा H इज अ पॉझिटिव्ह इन एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, बोथ A अँड B अँड नन ऑफ दिस. तर या ठिकाणी कशी आहे, एंडोथर्मिकमध्ये डेल्टा H व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. Delta U measurement. How we can measure internal energy or change in internal energy of a system.
Measurement of delta U and delta H. Measurement of energy changes are associated with chemical or physical process by an experiment technique called कॅलोरीमेट्री. कॅलोरीमेट्री ही टेक्निक आपण वापरतो आणि इंटरनल एनर्जी असेल किंवा एन्थॅल्पी असेल ही या ठिकाणी आपण मेजर करू शकतो. पहा, द हीट इव्हॉल्व इन द प्रोसेस कॅन बी डिटरमाइंड बाय टेम्परेचर चेंजेस. किती हीट त्या ठिकाणी इव्हॉल्व होते हे आपण टेम्परेचर चेंजेसनं मेजर करू शकतो. पहा, मेजरमेंट आर टेकन अंडर 2 डिफरंट कंडिशन. First one is at constant pressure and we called as a QP, and second one is at constant volume. We know that this is the QV, त्याला आपण QV म्हणतो. पहा, delta U measurement. Absorption of heat at constant value can be measured in a bomb calorimeter. हीट ॲब्सॉर्ब होते. कधी ॲब्सॉर्ब होते हीट? ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. कॉन्स्टंट व्हॅल्यूला जर आपण त्या ठिकाणी मेजर्ड केलं तर ती जी काही कॅलोरीमेट्री असेल त्याला आपण म्हणतो बॉम्ब कॅलोरीमेट्री. द एनर्जी चेंजेस असोसिएटेड विथ रिॲक्शन्स आर मेजर्ड विथ नो वर्क डन अंडर कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी नो वर्क डन पाहायला मिळतं आपल्याला. पहा, एक्सपेरिमेंट आहे या ठिकाणी. वॉटर घेतलेलं आहे आपण, याच्यामध्ये बॉम्ब आहे. कॅलोरीमीटरचा एक्सपेरिमेंट आहे हा. स्टरर आहे, याला सॅम्पल त्या ठिकाणी आपण प्लेस केलेला आहे. फायरिंग लीड्स आहे या ठिकाणी. ऑक्सिजनचं इनलेट आहे. ऑक्सिजन अंडर प्रेशर त्या ठिकाणी घेतलेला आहे. थर्मोमीटर आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी. हे याचं काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे. कशाचं? कॅलोरीमीटरचं कन्स्ट्रक्शन आहे. आता ॲक्च्युली CET नीटसाठी तुम्हाला इम्पॉर्टन्स असेल. पहा, टेम्परेचर चेंजेस ऑफ द कॅलोरीमीटर बाय द कम्प्लिटेड रिॲक्शन्स इज कॅल्क्युलेटेड ॲज. किती टेम्परेचर चेंज होते? तर CP/CV इक्वल टू गॅमा, where Z equal to heat capacity of calorimeter and water. Theta is increase in temperature measured by Beckman thermometer. M is a mass of a substance in grams. Capital M is a molecular weight of a substance. Next MCQ. Absorption of heat at constant value can be measured. Speedometer, barometer, कॅलोरीमीटर अँड टेक्टोमीटर. कशानं मोजतो आपण? ते कॅलोरीमीटरनं मोजतो. पहा, नेक्स्ट. इन कॅलोरीमीटर द हीट ऑफ कंबशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय. हीट ऑफ कंबशन आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो? पहा, या ठिकाणी काय आहे? ABC. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आहे. पहा, Z इज इक्वल टू किंवा हीट ऑफ कंबशन इक्वल टू Z इंटू थिटा इंटू M अपॉन स्मॉल m अँड दिस इज इन कॅलरीज. त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. पहा, नेक्स्ट आहे डेल्टा H. आता एन्थॅल्पी कशी मोजतो आपण? डेल्टा H मेजरमेंट. आता हे रेग्युलर आहे. पहा, द मेजरमेंट ऑफ हीट चेंज ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा H इज इक्वल टू QP. द हीट ॲब्सॉर्ब और इव्हॉल्व्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज ऑल्सो कॉल्ड द हीट ऑफ रिॲक्शन्स और एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. डेल्टा RH. म्हणजे एखादी रिॲक्शन्स असेल ती कशी असेल? कॉन्स्टंट प्रेशरला जर असेल तर तिला काय म्हणतो आपण? हीट ऑफ रिॲक्शन्स म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणतो एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. दॅट इज अ डेल्टा RH. आणि ही कधी मेजर करू शकतो आपण? ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा H बरोबर काय असेल आपलं? QP असेल. म्हणजे जेवढी हीट त्या ठिकाणी आली ती त्या रिॲक्शनची हीट असेल. पहा, इन ॲन एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट इज इव्हॉल्व्ड then QP is negative.
एक्झोथर्मिक रिॲक्शन्स असेल तर हीट काय होते, इव्हॉल्ड होते. आणि त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू काय येणार आहे, क्यू ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज अ निगेटिव्ह. आणि क्यू कसं असेल मग आता, निगेटिव्ह. देअरफॉर डेल्टा आर एच इज ऑल्सो निगेटिव्ह. In endothermic reaction, heat is absorbed, then QP is positive. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय होतं, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्या ठिकाणी क्यूची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह येते. म्हणजे क्यू पी सुद्धा काय येईल मग आपला, पॉझिटिव्ह येईल. आणि क्यू पी बरोबर काय आहे आपला, डेल्टा आर एच आहे. म्हणजे डेल्टा आर एच फॉर एंडोथर्मिक रिॲक्शन इज अ पॉझिटिव्ह. पहा कशा प्रकारे मेजर करतो आपण. फोम पॉलिस्टिरीन कप असेल हा एक, याच्यामध्ये रिॲक्शन मिक्सचर घेतलेलं असेल, हा थर्मोमीटर असेल, त्याच्या सहाय्यानं आपण टेम्परेचर मेजर करू शकतो. नाव नेक्स्ट, एन्थल्पी चेंज फॉर द रिॲक्शन. एखाद्या रिॲक्शनमध्ये एन्थल्पी चेंज कशा प्रकारे घडतो. द एन्थल्पी चेंज अकंपनिंग इन अ रिॲक्शन इज कॉल्ड अ रिॲक्शन एन्थल्पी. एखाद्या रिॲक्शनमध्ये जर एन्थल्पी चेंज होत असेल तर त्याला काय आपण म्हणतो, रिॲक्शन एन्थल्पी म्हणतो. डेल्टा आर एच रिॲक्शनची एन्थल्पी इक्वल टू सम ऑफ एन्थल्पीज ऑफ प्रोडक्ट. एन्थल्पी कशाच्या आहेत, प्रोडक्टच्या आहेत, मायनस सम ऑफ एन्थल्पीज ऑफ रिॲक्टंट. A1 and B1 are the stoichiometric coefficient of the product and reactant. प्रोडक्ट आणि रिॲक्टन्सेस. फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे आपण मेजर करतो, फॉर द रिॲक्शन, एक रिॲक्शन घेऊया आपण, CH4 गॅसियस स्टेट असेल, टॉईस ऑफ O2 गॅसियस, दे गिव्ज CO2 प्लस 2H2. देन डेल्टा आर एच इज इक्वल टू काय आहे आता, समेशन आहे कशाचं, प्रोडक्टच्या एन्थल्पीचं समेशन मायनस रिॲक्टंटच्या एन्थल्पीचं समेशन, त्याची बेरीज असेल. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, वेअर HM इज द मोलर एन्थल्पी. एन्थल्पी चेंज इज अ व्हेरी युजफुल क्वांटिटी यूज टू कॅल्क्युलेट टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. काय करेक्ट असेल यातलं, डेल्टा आर एच म्हणजे एन्थल्पी ऑफ रिॲक्शन्स काय असेल, समेशन ऑफ एन्थल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थल्पीज ऑफ रिॲक्टंट, किंवा मग डेल्टा आर एच इक्वल टू समेशन ऑफ एन्थल्पीज ऑफ प्रोडक्ट प्लस एन्थल्पीज ऑफ रिॲक्टंट. का सी करेक्ट असेल का डी असेल. तर आपलं डेफिनेशनमध्ये काय पाहिलं आपण, डेल्टा आर एच एन्थल्पी ऑफ रिॲक्शन्स is the summation of enthalpies of a product minus summation of enthalpies of reactant. पहा या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे. पहा नेक्स्ट, इन अन एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट इज इव्हॉल्ड. हीट इव्हॉल्ड होते तर देन QP इज अ निगेटिव्ह. एक्झोथर्मिकला QP कसा आहे आपला, निगेटिव्ह आहे. Standard enthalpy of reactions, enthalpy changes during phase transformation. फेज ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पाहूया, स्टँडर्ड एन्थल्पी ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचे स्टँडर्ड एन्थल्पी काय असेल, इट इज द एन्थल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन व्हेन ऑल द पार्टिसिपेटिंग सबस्टन्सेस आर इन देअर स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड स्टेट म्हणजे आता H2 आहे, H2Oचे स्टँडर्ड स्टेट काय आहे तर लिक्विड आहे. आता कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, हे जे काही गॅस आहेत याचे स्टँडर्ड स्टेट म्हणजे जनरली ते कोणत्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात आपल्याला तर गॅसियस स्टेटमध्ये. मग ती त्याची काय झाली, गॅसियस स्टेट झाली. पहा त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड स्टेट. इट इज डिनोटेड बाय डेल्टा एच स्टँडर्ड. स्टँडर्ड टेम्परेचर 298 केल्विन, स्टँडर्ड प्रेशर 1 बार. नाव एन्थल्पी चेंज ड्युरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन. फेज ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय चेंज होतं पहा. आता फेज म्हणजे काय, तो सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे. पहा आता these are the three phases that are interconvertible. When solid is converted into liquid,
दॅट इज वी कॉल्ड ॲज अ मेल्टिंग ऑर फ्युजन, त्याला आपण मेल्टिंग किंवा फ्युजन म्हणतो. नाव दिस लिक्विड इज अगेन कन्व्हर्टेड इन टू द गॅसेस. वी नो दॅट दिस टर्म इज कॉल्ड ॲज अ व्हेपरायझेशन. त्या टर्मला आपण काय म्हणतो? व्हेपरायझेशन म्हणतो. नाव दिस गॅस अगेन कूल्ड. तो गॅस काय केला आपण? कूल्ड केला. देन वी से दिस इज द कंडेन्सेशन. आपण त्याला काय म्हणतो? कंडेन्सेशन म्हणतो. अँड द लिक्विड इज अगेन सॉलिडिफाय अँड वी कॉल देम फ्रीजिंग. त्याला आपण काय म्हणतो? फ्रीजिंग म्हणतो. अँड वेन द सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू गॅसेस देन वी कॉल दिस इज द सब्लिमेशन प्रोसेस. त्याला आपण काय म्हणतो? सब्लिमेशन म्हणतो. these are the process or these are the phase transformation reactions. Now first one is the enthalpy of fusion and it is represented by delta FUS, that is fusion, and H, enthalpy of fusion, and in this there is a change of phase from solid to liquid and we call this is the melting or fusion. Now look at the definition. एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड इन कन्व्हर्जन. एनर्जी त्या ठिकाणी काय केली जाते? ॲब्सॉर्ब केली जाते. व्हॉट इज द डेफिनेशन? द एन्थॅल्पी चेंज दॅट इज अकंपनीड ड्युरिंग द फ्युजन ऑफ 1 mole of a solid without change in temperature at constant pressure is called enthalpy of fusion. 1 मोल सॉलिड असेल त्याच्यामध्ये विदाऊट चेंज इन टेम्परेचर काय झालं? लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं तर त्याला आपण काय म्हणतो? एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. फॉर एक्झाम्पल H2O in solid state converted to H2O liquid and enthalpy of fusion equal to plus 6.00 kilojoule per mole. Enthalpy of freezing आहे next. Liquid is converted to solid. Energy is released during conversion. Energy त्या ठिकाणी रिलीज होतं. Definition: the enthalpy change that is accompanied during the freezing or solidification of 1 mole of a liquid without change in temperature at constant pressure is called enthalpy of freezing or enthalpy of solidification. जो काही एन्थॅल्पी चेंज असेल कुठून कुठे चेंज असेल तो वेन लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू द सॉलिड. 1 मोल लिक्विड आहे त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं आपण? सॉलिडमध्ये कन्व्हर्जन केलं बट विदाऊट चेंज इन टेम्परेचर अँड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. टेम्परेचरमध्ये चेंज नाही आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर दे कॉल्ड ॲज एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. फॉर एक्झाम्पल H2O liquid is converted to H2O solid and the enthalpy of freezing is a minus 6.00 kilojoule per mole. Next आहे enthalpy of vaporization. Liquid converted into gases, energy is absorbed during conversion. Now look at the definition. The enthalpy change that is accompanied during the vaporization of. एन्थॅल्पी चेंज होते कुठून कुठे होतोय? अकंपनीड ड्युरिंग द व्हेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड टू गॅस. 1 मोल लिक्विड पासून काय झालं? 1 मोल गॅस तयार झाला विदाऊट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल H2O liquid converted to H2O gas and enthalpy of vaporization is a plus 40.79 kilojoule per mole. Enthalpy of condensation. कशाला म्हणतो condensation? When a gas is converted into liquid. Now energy is released in this process. The enthalpy change that accompanied during the condensation of 1 mole of a gas to liquid. कोणती एन्थॅल्पी चेंज होते? तर या ठिकाणी पहा 1 मोल काय आपल्याकडे गॅस आहे. 1 मोल गॅस काय होतो? लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो विदाऊट चेंज इन टेम्परेचर अँड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. फॉर एक्झाम्पल H2O gas converted to H2O liquid and enthalpy change is minus 40.79 kilojoule per mole. Enthalpy of sublimation. Sublimation म्हणजे काय? When a solid is directly converted into
gaseous state without liquid state. This process is called sublimation. Energy is always absorbed during this conversion. Energy absorb केली जाते. Now look at the definition. Does the liquid state come during the conversion? याच्यामध्ये liquid state येते का? तर liquid state येत नाही. डायरेक्ट सॉलिड पासून आपल्याला gaseous state मिळते. The enthalpy change that is accompanied during conversion of 1 mole of a solid directly into its vapor. टर्म कशी आहे? 1 mole of solid directly convert into its vapor. Without liquid त्याचं कन्वर्जन होतं आहे. At constant temperature and pressure it's called the enthalpy of sublimation, and this term is known as a enthalpy of sublimation. When a solid is directly converted into the gaseous state without going to the liquid state, this process is called sublimation, and the change in enthalpy is known as the enthalpy of sublimation. Now look at the example. Solid CO2, that is a dry ice, sublimes at 195 Kelvin with delta sublimation of H is equal to plus 25.2 kilojoule per mole. Standard enthalpy change of fusion and vaporization. आता याचे काय व्हॅल्यू ते आपण पाहूया. पहा, N2 गॅस असेल तर याची फ्युजनची जी काय एन्थॅल्पी असेल ती असेल 0.72 आणि व्हेपरायझेशनची असेल 5.59. अमोनिया गॅस असेल तर फ्युजनची एन्थॅल्पी असेल त्याची 5.65 आणि व्हेपरायझेशनची असेल 23.35. जे काय टेम्परेचर असेल ते किती असेल पहा याचं मग 239.73. आता HCl घेतला आपण तर HClचं टेम्परेचर किती आहे आपलं 159 आणि याची फ्युजनची एन्थॅल्पी आहे 1.992. टेम्परेचर ऑफ vaporization is 188 and the enthalpy value of vaporization is just 16.15. अशा प्रकारे वेगवेगळे गॅसेस आहेत पहा. CO असेल किंवा ॲसिटोन असेल, कार्बन टेट्राक्लोराइड असेल, H2 असेल, NaCl असेल किंवा C6H6 बेन्झीन असेल, या सगळ्यांचे व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, जर आपण NaClची व्हॅल्यू पाहिले तर व्हॉट इज अबाउट द टेम्परेचर ऑफ फ्युजन 1081 Kelvin is the temperature that is required for the fusion, and the enthalpy change is 28.8. एवढी त्याची काय आहे फ्युजनची एन्थॅल्पी असेल. आणि व्हेपरायझेशन मध्ये जर पाहिलं आपण तर काय होतं आहे 1665 Kelvin is the temperature for the vaporization and the change in enthalpy is 170.00 kilojoule per mole. ती त्याची काय असेल व्हॅल्यूज असेल. नाउ नेक्स्ट, ड्युरिंग फ्युजन द स्टेट चेंज फ्रॉम. फ्युजनमध्ये काय होतं आहे लिक्विड टू सॉलिड होतं आहे, लिक्विड टू गॅस आहे, सॉलिड टू लिक्विड आहे क्या नन ऑफ दिस असेल. तर फ्युजन म्हणजे काय सॉलिडपासून आपण कुठे जातोय लिक्विडकडे जातोय. पहा, सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन असेल त्याला म्हणतो आपण फ्युजन. ड्युरिंग व्हेपरायझेशन फिजिकल स्टेट चेंजेस फ्रॉम. व्हेपरायझेशनमध्ये काय होतं लिक्विड टू व्हेपर, बी ऑप्शन आहे लिक्विड टू गॅस, सी ऑप्शन सॉलिड टू लिक्विड अँड डी नन ऑफ दिस. तर व्हेपरायझेशनमध्ये काय होतं लिक्विडपासून आपण गॅसच्या स्टेटकडे जात असतो. पहा, थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.